भविष्यवाणीचा रहस्यमय संदेश. पुढील 7 दिवस आणि 5 नशीबवान राशी. काही गोष्टी आपल्या बुद्धीच्या पलीकडच्या असतात. नियती जेव्हा खेळ बदलते तेव्हा राजाचा रंक आणि रंकाचा राजा व्हायला वेळ लागत नाही. आज आपण अशाच एका महाभयंकर पण तितक्याच सत्य ठरू पाहणाऱ्या भविष्यवाणीबद्दल बोलणार आहोत, ज्याने सध्या संपूर्ण जगात खळबळ उडवून दिली आहे. जगातील सर्वात गूढ आणि अचूक भविष्यवाणी करणाऱ्या बाबा वेंगा यांनी मरण्यापूर्वी काही अशी गुपिते मागे ठेवली होती, जी ऐकली तरी अंगावर काटा येते. त्यांनी वर्तवलेल्या अनेक गोष्टी आजवर तंतोतंत खऱ्या ठरल्या आहेत. मग ते अमेरिकेवरील 9/11चा हल्ला असो किंवा जागतिक महामंदी. आता त्यांच्याच एका प्राचीन गणनेनुसार येणाऱ्या पुढील 7 दिवस हे संपूर्ण वर्षातील सर्वात शक्तिशाली आणि चमत्कारी दिवस ठरणार आहेत. ब्रह्मांडातील ग्रहांची अशी काही अद्भुत युती होत आहे, जी गेल्या कित्येक दशकात पाहिली गेली नाही. कुबेराचा खजिना जणू काही ठराविक लोकांसाठी खुलणार आहे. जर तुमची रास या यादीत असेल तर तुमच्या आयुष्यातील गरिबी, अपयश आणि त्रासाचे दिवस कायमचे संपणार आहेत. प्रचंड पैसा, अचानक धन लाभ आणि घरात सुखाची लाट येण्यासाठी निसर्गाने चक्र फिरवले आहे. पण ती नशीबवान रास तुमचीच आहे का? आणि बाबा वेंगा यांनी या 7 दिवसाबद्दल नेमका काय इशारा दिला आहे, हे जाणून घेण्यासाठी हा प्रवास आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की समजून घेणे गरजेचे आहे. कारण अर्धवट ज्ञान हे नेहमीच फायद्याऐवजी नुकसान करते. चला तर मग वेळ वाया न घालवता जाणून घेऊया त्या 5 भाग्यवानी राशींबद्दल, ज्यांच्यावर पुढील 7 दिवस पैशांचा पाऊस पडणार आहे आणि त्यांचे संपूर्ण आयुष्य एका रात्रीत बदलणार आहे. पहिली भाग्यवान रास आहे मेघ. मेघ राशीच्या लोकांसाठी येणारे 7 दिवस म्हणजे जणू काही निसर्गाने दिलेले वरदानच ठरणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून किंवा वर्षांपासून तुम्ही ज्या मानसिक आणि आर्थिक त्रासातून जात आहात, त्याला आता पूर्णविराम मिळणार आहे. मेघ राशीचा स्वामी मंगळ आहे, जो सहसा आणि ऊर्जेचा कारक मानला जातो. या काळात तुमच्या राशीमध्ये धनाची आवक वाढणारे अनेक शुभ योग निर्माण होत आहे. बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार या राशीच्या लोकांना अचानक कुठून तरी मोठा धनलाभ होऊ शकतो. कदाचित तुम्ही भूतकाळ कुठेतरी गुंतवणूक केली असेल आणि ती तुम्ही विसरून गेला असाल, तर त्यातून आता तुम्हाला अनपेक्षित परतावा मिळेल. जर तुमचे पैसे कुठेतरी अडकले असतील किंवा एखाद्या व्यक्तीने तुमचे पैसे घेऊन परत केले नसतील, तर या 7 दिवसात ते पैसे तुमच्याकडे स्वतःहून चालत येतील. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ अत्यंत सुवर्णमय असेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कष्टाची कौतुक होईल. तुमचे वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर खुश होतील, ज्यामुळे तुमची पदोन्नती किंवा पगारवाढ होण्याची दाट शक्यता आहे. जे लोक बऱ्याच काळापासून नवीन नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना अत्यंत प्रतिष्ठित कंपनीकडून मोठ्या पॅकेजेसची ऑफर येऊ शकते. व्यापाऱ्यांसाठी तर हा काळ चांदीचा ठरणार आहे. जर तुमचा व्यवसाय मंदीतून जात असेल तर अचानक ग्राहकांची गर्दी वाढेल आणि रखडलेले व्यवहार पूर्ण होतील. भागीदारीत करत असलेले व्यवसायात मोठा फायदा होईल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा काळ अत्यंत शुभ आहे. कुटुंबातील आनंदाचे वातावरण राहील आणि जोडीदारासोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. आरोग्य उत्तम राहील, ज्यामुळे तुम्ही प्रत्येक काम पूर्ण उत्साहाने करू शकाल. दुसरी भाग्यवान रास आहे सिंह रास. सिंह रास ही सूर्याची रास आहे. सूर्य हा राजा, तेज आणि यशाचा कारक आहे. पुढील 7 दिवसात सिंह राशीच्या लोकांचे नशीब सूर्यासारखे चमकणार आहे. जर तुम्ही समाजात मान, सन्मान, प्रतिष्ठा आणि पैसे मिळवण्यासाठी धडपडत असाल, तर तुमची ही इच्छा
आता पूर्ण होणार आहे. या 7 दिवसात सिंह राशीच्या लोकांवर माता लक्ष्मीची विशेष कृपा राहणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्तोत्र निर्माण होतील. जर तुम्ही एकापेक्षा जास्त मार्गाने पैसे कमवण्याचा विचार करत असाल तर तुमचे ते प्रयत्न यशस्वी होतील. या काळात तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीतून मोठा फायदा मिळण्याची शक्यता आहे. कोर्ट कचेरीच्या प्रकरणामध्ये निर्णय तुमच्या बाजूने लागेल, ज्यामुळे मानसिक ताण कमी होईल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे, प्रगतीचा असेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कष्टाचे योग्य फळ मिळेल आणि त्यांची चांगली बातमी ऐकायला मिळेल. परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची किंवा नोकरी करण्याची इच्छा असलेल्या लोकांचे स्वप्न या 7 दिवसात पूर्ण होऊ शकते. घरातील वातावरण अत्यंत सुखद आणि शांत राहील. जर कुटुंबात आधीपासूनच काही वाद किंवा मतभेद चालत असेल तर ते आपोआप मिटतील आणि सर्वांमध्ये प्रेम वाढेल. तुमच्या बोलण्याचा प्रभाव इतरांवर पडेल, ज्यामुळे लोक तुमचे ऐकतील आणि तुमचा मान राखतील. या काळात तुमची आर्थिक बाजू इतकी मजबूत होईल की तुम्ही भौतिक सुखाच्या वस्तूवर जसे की नवीन गाडी किंवा घर खरेदी करण्यावर खर्च करू शकाल. हा खर्च तुमच्यासाठी आनंदाचा असेल, चिंतेचा नाही. तिसरी भाग्यवान रास तूळ रास. तूळ राशीच्या लोकांसाठी हे 7 दिवस म्हणजे आनंदाचा धमाकाच असणार आहे. या राशीचा स्वामी शुक्र आहे, जो वैभव, ऐश्वर्य, प्रेम आणि विलासी जीवनाचा कारक मानला जातो. जेव्हा शुक्राची स्थिती मजबूत होते तेव्हा माणसाला जीवनातील सर्व सुख सुविधा सहज मिळतात. बाबा वेंगा यांच्या संकेतीनुसार तूळ राशीच्या लोकांच्या जीवनातून आर्थिक चणचण कायमची दूर होणार आहे. जर तुमच्यावर कर्जाचा डोंगर असेल आणि तो कसा फेडायचा या चिंतेत तुम्ही असाल तर काळजी करू नका. या 7 दिवसात तुमच्याकडे अशी काही परिस्थिती निर्माण होईल की तुम्ही तुमचे जुने कर्ज सहज फेडू शकाल. यामुळे तुमच्या डोक्यावरील मोठा भार हलका होईल. व्यावहारिक क्षेत्रात तुम्हाला मोठी झेप घेण्याची संधी मिळेल. नवीन करार किंवा प्रोजेक्ट तुमच्या हातात येईल, ज्यातून भविष्यात प्रचंड नफा होईल. शेअर मार्केट किंवा लॉटरीत गुंतवणूक करणाऱ्या लोकांसाठी हा काळ नशीब आजमावणारा ठरू शकतो, कारण अकस्मात धनलाभाचे योग खूप मजबूत आहे. मात्र कोणताही मोठा निर्णय घेताना घाई गडबड करू नका. चौथी भाग्यवान रास वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी पुढील 7 दिवस अत्यंत क्रांतिकारी आणि भाग्यवान ठरणार आहे. ही रास अत्यंत रहस्यमय आणि विचारी मानली जाते. गेल्या काही काळांपासून तुम्ही करत असलेले गुप्त प्रयत्नांना आता यश मिळणार आहे. जे काम कित्येक दिवसांपासून रखडले होते आणि जे पूर्ण होण्याची तुम्ही आशा सोडली होती ते काम या 7 दिवसात अचानक पूर्ण होतील. या काळात तुमच्या राशीमध्ये धनयोग इतका प्रबळ आहे. या काळात तुमच्या राशीमध्ये धनयोग इतका प्रबळ आहे की तुम्हाला विविध मार्गांनी पैशाची प्राप्ती होईल. जर तुम्ही रिअल इस्टेट, जमीन जुमला किंवा बांधकामाच्या व्यवसायात असाल तर तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळेल. जुनी मालमत्ता विकायची असेल तर तिला चांगला ग्राहक मिळेल आणि चांगला भाव येईल. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ बदलाचा आणि प्रगतीचा असेल. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला मोठ्या पगाराची आणि चांगल्या पदाची ऑफर मिळू शकते. कार्यालयात तुमचे कामाचे कौतुक होईल आणि तुमचे विरोधक तुमच्या समोर नतमस्तक होतील. ते तुमचे काहीही नुकसान करू शकणार नाही. आरोग्याच्या दृष्टीने हा काळ खूप चांगला असेल. जुन्या आजारांमधून तुमची सुटका होईल आणि तुम्हाला शारीरिक दृष्ट्या खूप उत्साही वाटेल. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहतील, ज्यामुळे तुमची प्रत्येक कामे बिना अडखळता पूर्ण होतील. मित्रांकडून पूर्ण सहकार्य मिळेल आणि त्यांच्या मदतीने एखादा नवीन आर्थिक फायदा होऊ शकतो. 5वी आणि शेवटची सर्वात भाग्यवान रास आहे कुंभ.
या राशीचा स्वामी शनिदेव आहे. शनिदेवाला कर्माचा दाता मानले जाते. तुम्ही आजवर जे काही प्रामाणिक कष्ट केले आहेत त्या सर्व कष्टांची फळ देण्याची वेळ आता आली आहे. बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार कुंभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात एक मोठा चमत्कार घडणार आहे. पुढील 7 दिवसात तुमच्या आर्थिक स्थितीत एखादी मोठी सुधारणा होईल की तुम्हाला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसणार नाही. पैशाची कमतरता भासणारच नाही. उलट तुम्ही मदत करण्याच्या स्थितीत बसाल. जर तुमचे स्वतःचे दुकान किंवा उद्योग असेल तर त्यात विक्री दुप्पट तिप्पट होईल. नवीन ग्राहकाशी जोडले जाण्याची संधी मिळेल. कला, क्रीडा, राजकारण किंवा ग्लॅमर क्षेत्राशी जोडलेले लोकांसाठी हा काळ प्रसिद्धीचा असेल. तुम्हाला मोठी प्रसिद्धी आणि मान सन्मान मिळेल. तुमची प्रतिभा जगासमोर येईल आणि त्याचे योग्य कौतुक होईल. जे लोक परदेशी कंपन्यांसोबत व्यवहार करतात किंवा आयात निर्यात करतात त्यांना परकीय चलनांमध्ये मोठा फायदा होऊ शकतो. घरात कोणतीही पूजा, लग्न किंवा शुभकार्य आयोजित केले जाऊ शकते ज्यामुळे वातावरण आनंदी आणि पवित्र राहील. कुटुंबातील सदस्यांमध्ये एकोपा राहील. मुलांकडून काही अतिशय चांगल्या बातमी मिळेल ज्यामुळे पालकांची छाती अभिमानाने फुगेल. तुमची अध्यात्माकडे ओढ वाढेल ज्यामुळे तुम्हाला आंतरिक शांतता लाभेल. नशीब जेव्हा साथ देते तेव्हा सर्व काही सुखरूप होते. पण याचा अर्थ असा नाही की आपण आपले प्रयत्न सोडून दिले पाहिजे. बाबा वेंगा यांची भविष्यवाणी आणि ग्रहांची ही शुभ स्थिती तुम्हाला केवळ एक दिशा दाखवत आहे, रस्ता तयार करून देत आहे. पण त्या रस्त्यावरून चालण्याचे काम तुमचेच आहे. या 5 राशींच्या लोकांनी पुढील 7 दिवसात आळस पूर्णपणे झटकून टाकावा आणि समोर येणाऱ्या प्रत्येक संधीचे सोने करावे. वेळ नेहमीच बदलत असते. जर आज तुमचे दिवस चांगले आहेत तर गरजूंना मदत करायला विसरू नका. कारण गरिबांना केलेली मदत आणि दिलेले दान हे तुमच्या भविष्यातील संकटांना दूर ठेवते. निसर्गाचे आणि ब्रह्मांडाचे आभार माना की त्यांनी तुमची निवड या नशीबवान राशीमध्ये केली आहे. पूर्ण आत्मविश्वासाने आणि सकारात्मकतेने या 7 दिवसांचे स्वागत करा. यश तुमचेच आहे. ही माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.